असे उडवशील ना असे कसे कसे हट मला जास्त आखूड वाटलं ते जास्त कट झाले केस पण ते जेव्हा स्ट्रेट करतील तेव्हा अजून मोठे वाटते. आता मला धरायला बरं पडलं असे बुचका मार असा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. कसे सगळे टाकाटक ना, होप सो सगळे टाकाटक असतील. सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये. सो सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो आता जस्ट लॉग इन केलं मी. आंघोळ झाली, त्याच्यानंतर देवपूजा झाली, त्याच्यानंतर आंघोळ केली. मॅडमच्या किचन मध्ये काहीतरी करतायत सालाबाद प्रमाणेच. परंतु आज जेवण पहिला मोबाईल पडला असता आता. पण आज जेवणाची तयारी एवढ्या सकाळ सकाळ का आणि तुम्हाला कुठं जायचंय याचं कारण मला काही कळत नाहीये. आज एवढ्या सकाळ सकाळ भाजी एवढ्याला कुठं जायचंय तुम्हाला ते मला सांगा आधी. भात पण इकडं, अरे बापरे, टाइम आहे नाश्त्यालाच देतं काय जेवण का? कुठं जायचंय तुम्हाला आज? नाही, कुछ तो गडबड आहे या डोंडो. माझ्या कपड्यांची काय शॉपिंग नको? माझे कपडे मी आज जुने कपडे घालेन. मला जुने कपडे चालतील. काय कसं वाटत? चालेल, मला आवडेल, मला चालेल. काय सांगा लवकर सांगा. माझी शॉपिंग तर मी काम सोडून तर येणार नाही. मी नाही आलं तर माझी शॉपिंग होईल कशी? म्हणजे याचा अर्थ तुमच्या स्वार्थाचं काहीतरी आहे. एवढ्या सकाळ सकाळ जेवण बनतंय. मी शॉक झालोय पहिला करून. काय करायला? कसली स्ट्रेटनिंग करायची आहे? हेअर स्ट्रेटनिंग? मीच झालो इकडे सुतासारखा सरळ आणि ह्यानं हेअर स्ट्रेटनिंग करायची आहे. बापरे, अपॉइंटमेंट बुक केलं का तुम्ही? कोण करा? मी काही येडाय का माझ्या पायानं कुडाळ मारून घ्यायला स्वतःच्या पायावर? आणि काहीच आमची इकडे गॅसचं काहीतरी गडबड झाली. सगळी भांडी काळी पडतात हे बघा. म्हणजे फ्लेम कुठेतरी खराब आहे, नाहीतर मग गॅस चोकोप आहे समथिंग काहीतरी. सो आपल्याला तिला सर्व्हिस करून आणायला लागेल आहे ना. सो घेऊन घ्या आता टोन इन स्ट्रेटनिंग करायची झालं तेव्हा. हां, सो गाईज मॅडमची करायची स्ट्रेटनिंग, हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग की काय करायचे? बुटॉक्स ना, बुटॉक्स करायचे. मी ॲक्च्युली त्यांना एक आयडिया दिली होती. काय दिली होती ती सांगतो. जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हाच मी ह्या म्हटलं की मला हेअर स्ट्रेटनिंग करायचे. मी म्हटलं ठीक आहे करा. पण त्याने डोकं लावलं काय लग्न झाल्याबरोबर. मी त्यांना जबरदस्ती केली की तुम्ही करा, लग्नात छान दिसाल. कारण की काय माझे पैसे वाचतील. तिकडे गेले नसते लग्नाच्या आधी तर पण त्यांचा खर्च झाला असता. पण आता ते माझ्या अंगाशी आलंय सगळं. उलट ती हेअरस्टाईल बसली नसती लग्नात, म्हणून मी तो विचार करून. अरे ती हेअरस्टाईल मुर्दी, मी तर अर्धा मरेल ना आता. तर मी केली असते तेव्हा. मग आता असं समज की आपण तेव्हाच करतोय म्हणून. तुम्ही सोबत असणार? नाही, मी नाही येणार ना. मी सोडतो ते विचारतील कोण देणार पैसे, मग असं कसं मी म्हणणं मी जेवढावर आहे मी असं म्हणतो. बरोबर नाही वाटत. नाही बरोबर. चला वाढलंय जेवण, त्याचा कॉल येईल परत. काय करायचं? काय करायचंय? स्ट्रेटनिंग करायचं माहितीये ना. 11:30 वाजता जायचंय. एवढे लवकर कशाला बोलवले? आता 4 तास लागतील. अजून 11 पण नाही वाजले. नाही 4 तास लागतील. परत मग लवकर गेले तर लवकर येईल. माझं काम ढाब्यावर सोडू का आता? एक दिवस सोडा ढाब्यावर. माझी राव तुमचीच. मी यायच्या आधीच खाते. काय आहे नंतर तुम्ही घाई करता. मी काय करतो? भेंड्याची भाजी. आणि हे काय आहे? अंड्याची भुर्जी, टोमॅटोची चटणी आहे. भुर्जी तरी करायची ना. एक अंडा फोडून टाकला असं झालीच ती भुर्जी. पटापट. आता काय ते सलूनवाल्याकडे काय पाणी नाही आहे? तुम्ही बाटल भरून घेताय ती. जसं काय कुठे आता 25 किलोमीटर लांब नाही जायचंय आपल्याला. नसेल तर
इथेच तर जायचंय 2 किलोमीटरवर. नशीब आपण गाडी बरोबर टायमिंग वर बाहेर काढली. आता तर ते सगळं पाणी सगळं गाडीवर उडालं असतं. सो गाईज आता आम्ही चाललोय मॅडमचं हेअर बुटॉक्स करायला. काय करायचं, हेअर बुटॉक्सच ना समथिंग काहीतरी. सो आता आहे 5-6 हजाराला बांबू खाली फुकटचा. 4-5 तास लागणार आहेत ते करायला. आणि माझं काम सगळं आता वाऱ्यावरच सोडू का आता. तुम्हाला सोडून येऊ का रिटर्न आणि परत घ्यायला यायला लागेल. हो काय मान काय ठेवलं ते. हो मला जास्त आखूड वाटले, ते जास्त कट झाले केस. पण ते जेव्हा स्ट्रेट करतील तेव्हा अजून मोठे वाटते. हो प्रॉपर एकदम जोकर वाटायला लागले. पोरगी नाही शाळेत जाते वेण्या घालून. हो चला घरी आपण जाऊ, कंटाळा आला. गाईज झालेत 1 तास झाला वेटिंगवरच ठेवलाय. डोकं खराब झालं मग आजपासून वाट बघून बघून. झोपेचा टाईम चुकला सगळा माझा. वाजले किती पण. झोपा झोपा. पाणी पाहिजे. चांगले वाटतात की रिग्रेट होतं. रिग्रेट होतं आता. रिग्रेट होऊन काय पाहिजे नाही. आता मला धरायला बरं पडलं. असे बुचका मार असा दोघांनी दुसरीकडे धरून चांगला गदा गदा काय. आता असे उडवशील ना असे कसे कसे. पाणी हवंय बघ. हे वरती आलंय माझ्यासारखा तुरा आला तुला. मध्ये मध्ये शॉर्ट झालेत पण केस ही तुझी बघ तुकडे पडले. हे बघ मग आता ह्यांचं काय करणार ते. नाही तर असंच दिसते वर कोंबडी. तुरेवाली कोंबडी. ह्याचा आता शिरकुर्मा मस्त होईल. आपण शेवया नको आणूया, ह्यालाच कट करून टाकू. शिरकुर्माला भारी होईल. काजू बदाम आणलेत.
नाही बरोबर. बघ बाबा मला तर ते बरोबर नाही वाटत ते. बघ बाबा मला नाही माहिती. इज फायनली मॅडमची स्ट्रेटनिंग झाली आहे. कशी वाटते ती कॉमेंट करून नक्की सांगा. अरे बाप रे. नाही पण ते लेंथ बरोबर आहे, छान वाटते. थोडासा कलर करायला लागला आय थिंक. त्याने शॅम्पू दिलाय. राज दिलाय. मग तुम्हाला कुठला पाहिजे अजून? अरे पण तो 900-1000 रुपयाचा शॅम्पू कशाला पाहिजे? हा 1-1 रुपयात काम तर मग. 1-1 रुपयाच्या शॅम्पूसाठी 4000ची मेहनत झाली. जाऊ दे. पहिल्यासारखी केस अशी झाली पाहिजेत, चिमणीचं घरट. आता मी काय म्हणतो, एक मस्तपैकी असं होम सर्व्हिस बनवा तुमच्यासाठी. 5-6 तास मी तिथं बसलोय, कमरेचा मनी माझ्या मोडलाय. सब्जा टाकून असं मस्तपैकी थंडगार बनवा. सो गाईज मगाशी आम्ही घरी आलो मॅडमचा हेअर बोटॉक्स काय ते ट्रीटमेंट करून, आणि जो आमचा चार्जर हरवलाय आयफोनचा तो मिळतच नाहीये. म्हणजे सकाळपासूनच गायब. मी सकाळी हातात घेऊन तो फिरत होतो, पण कुठे गायब झालाय. आता येऊन बघतो इथं चार्जिंग लागला, फोनला चार्जरच गायब झालाय. आणि आम्ही खूप शोधला अक्षरशः, गाडी बिडी सगळं शोधलं. आणि सकाळपासून आम्ही कुठे बाहेर गेलोच नाही. इथून जो उठलोय तो डायरेक्टली सलूनला गेलोय, आणि सलूनमधून डायरेक्ट इथं आलोय. सलूनमध्ये पण नाहीये. सलूनमध्ये परत जाऊन चेक केलं आम्ही, तिथं पण नाही. त्यांना फोन लावून परत विचारलं, तिथं पण नाहीये. मॅडम आमच्या शोधून दमल्या. मी पण आता शोधून दमलो. भेटते काय हो? कपाटात कसा ठेवेन मी? टॉयलेटमध्ये बघताय का एकदा चुकून नेला असेल सकाळी तर? अरे चुकून हातातून गेला असेल तर बघितलं. एवढं शोधतोय भेटत ना. अख्खा किचन रूम सगळं. फ्रीज मध्ये नाही ना ठेवला? नाही फ्रीजर तर रिकामच आहे. ते पण मी बघितलं मगाशी. डिक्की बिक्की बघितली. इकडे मागच्या साईडला पिशवीवर तू ठेवला काय बघ एकदा. असा कुठे टाकू आपण चार्जर? मी गाडी पण चेक करून आलो, पण गाडीत पण मिळत नाही. काली जादू होते तसा झालंय की काय माहिती. माझा विश्वास नाही गोष्टींवर, पण आता बसायला लागलाय. कारण की 1 महिन्यापूर्वी माझी स्टिक पण, सेल्फी स्टिक आहे ना, ती पण गायब झाली. अशीच कुठे ठेवली तीच नाही कळत. अख्ख्या घरभर शोधलं तरी घर सोडून कुठे जाणार आहे एवढं. आता एकदा तुम्ही कालच्या चिंचवडमधून पिशव्या आणला ना मॅडम, त्या पिशव्यात एकदा चेक करा. त्या पिशवीत जरा बघा आहे का. असं कसं कुठं गायब होईल? काय आहे स्पेशल मॅडम? सोप्यात सोपं काहीतरी केलेलं दिसते. मसूर डाळीची भाजी आहे नाही, मसूर डाळीची भाजी. त्यानंतर दुपारची शेंगदाण्याची चटणी आणि बेसनचा पोळा. वा 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 वा, मस्त 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 मस्त. सो गाईज फायनली हाच तो चार्जर, आयफोनचा चार्जर फायनली भेटलाय. इकडे या. भेटला ना? नाही लवकर या. नाही इकडे या. मी यांना विचारतोय, जवळजवळ 10 वेळा विचारलं की काल आपण येताना पिशव्या 2 आणल्या होत्या, त्याच्यातल्या दुसऱ्या पिशवीत असेल तर का नाही. मी एकच पिशवी आणली, आपण एकच पिशवी आणली. आणि फायनली 8 तासानंतर ती दुसरी पिशवी बघायला गेली, तेव्हा त्याच्यात चार्जर सापडलाय. आणि मी म्हणतोय काळी जादू झाली. तो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही जेवून घेतो, तुम्ही पण जेवून घ्या. सो चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.